रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो. त्यासाठी मी आज काहीतरी नवीन बनवत आहे त्याच वस्तूपासून. तर इथे मी 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे, गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण इथं नाचण्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे. बाबा पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये नाचण्याचं पीठ घालून चांगलं हलवून घेऊ. एकंदरीत आपण भागवत तयार करून घेऊ आणि हे एक 5 मिनटं झाकण घालून ठेवू. त्यानंतर हे गार झाल्यानंतर ह्याला काढून आपण चांगलं पीठ जसं आपण मळतो तसं मळून घेऊ आणि याचे भाकरीचे गोळे ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीनंच याचे आपण गोळे करून घेऊ. तर नाचणं हा भरपूर पौष्टिक असतो, तसंच लहान मुलांना किंवा आपल्याला सुद्धा खूप उपयुक्त आहे. तर असे गोळे करून खाली मी तूप लावत आहे, घरचं मी बनवलेलं, आणि वरून पण तूप लावण्याला एक आपण 15 मिनटं वाफवून घेऊ. आणि गरम गरम ह्याला आमटी करून किंवा मिक्स भाजीसोबत पण खाऊ शकतो. फार छान लागतंय. तुम्ही पण नक्की करा आणि आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.